थेट रत्नागिरीत जातोय। रत्नागिरीत मुंबई गोवा महामार्गावरती निवळी घाटात एक अतिशय भीषण अपघात झालाय। एलपीजी टँकरनं मिनी बसला जोरदार धडक दिली आणि त्यामुळे ही मिनी बस उलटली आहे। अपघातानंतर एलपीजी टँकरमधून गॅस गळती सुरू झाली आहे। ही दृश्य आपण सध्या पाहतोय। रत्नागिरीतली संपूर्ण दृश्य दिसतायत। एलपीजी गॅस सध्या लीक होतोय, तर एका घराला यामुळे आग लागली आहे आणि या अपघातात बसमधील प्रवासी सुद्धा जखमी झाले। त्यांच्यावरती शासकीय रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। ही दृश्य आपण रत्नागिरीतली पाहतोय। एलपीजी गॅस लीक होतोय आणि त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये अगदी पांढऱ्या धुराचे लोळ आपण पाहतोय। काही ठिकाणी आग सुद्धा लागलेली आहे। अमोल कलया आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। अमोल, सध्याची ताजी अपडेट काय? नक्कीच सकाळी जे मुंबई गोवा महामार्गावरच्या निवळी घाटामध्ये भीषण अपघात झालेला आहे। गॅस टँकर आणि मिनी बस या दोघांमध्ये हा अपघात झालेला आहे आणि बस जी आहे ती खोल दरीमध्ये कोसळली। मात्र गॅस टँकर पलटी झाल्यानं गॅस लिकेज झाला आणि तो आजूबाजूला पसरला। अक्षरशः जो गॅस आहे तो बाजूची घरं होती त्या घरामध्ये त्या परिसरामध्ये गेला आणि त्यामध्ये आग लागली आणि घराचं मोठं नुकसान झालेलं आहे। घराच्या बाहेर पार्किंग केलेल्या गाड्या देखील यामध्ये जळून झालेल्या आहेत। त्यानंतर जनावरांना देखील फटका बसलेला, जनावर देखील यामध्ये जळालेली आहेत आणि एकंदरीत पाहिलं तर 3 ते 4 तासानंतर हा आग जी आहे ती आटोक्यात आलेली आहे आणि जो एलपीजी गॅस लिकेज झाला होता तो देखील आता आटोक्यात आणण्यात आलेला एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने यश आलेला आहे। धन्यवाद अमोल, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली। एकंदरीतच आपण पाहतोय आग देखील आटोक्यात आणली गेली आणि जो लीक होणारा गॅस आहे तो देखील आटोक्यात आणला गेलाय। म्हणजे एकंदरीतच रत्नागिरीतली परिस्थिती आता आपण पाहतोय की ती आटोक्यात आलेली आहे। कुठलंही भीतीचं कारण सध्या दिसत नाहीये। मात्र ही दृश्य आपण साम टीव्हीच्या स्क्रीनवरती पाहतोय। धडकी भरवणारी अशी दृश्य आहे, कारण की टँकरची मिनी बसला धडक झाली आणि त्यानंतर आपण पाहतोय गॅस लीक होऊन प्रचंड मोठं नुकसान झालंय।